नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज बनवूया शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चिप्स. तर बघा मी इथं चपात्या घेतलेल्या आहेत 2. ह्या मी शिल्लक राहिलेल्या रात्रीच्या चपात्या घेतलेल्या आहेत. तर बघा आता काय करायचं आहे, तर या चपात्या कट करून घेऊया. ते तुम्ही बघू शकता, या अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपात्या कट करून घेऊ शकता. तर बघा हे तुम्ही चिप्स म्हणू शकाल किंवा असं कुरकुरीत असं चपाती, तळलेली चपाती म्हणू शकाल. तर ही चवीला एकदमच छान लागते. त्याचबरोबर ही तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप याच्याबरोबर ही एकदमच भारी लागते, अशी ही चपाती आहे. तर बघा असं या पद्धतीनं ह्या सगळे चपात्या आपण कट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता, आणि दुसरी चपाती मी अशीच कट करून घेतली. तर आता काय करायचं, तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि हे चपात्या याच्यात तळून घ्यायच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत. तर बघा असं ह्या एक एक करत मी सगळ्या चपात्यांचे तुकडे याच्यात टाकलेले आहेत. तर तुम्ही याला चिप्स म्हणू शकता. तर बघा 1-2 मिनटात एकदम हाय फ्लेमवरती हे तळून घ्यायचं. 1-2च मिनटात हे एकदम चांगलं असं कुरकुरीत होतं. तर बघू शकता तुम्ही, हे असं छानसं कुरकुरीत झालेलं आहे. आता इतर बघू शकता की याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता हे चांगलं कुरकुरीत झाले. तर आता आपण काय करूया, हे काढून घेऊया. तर बघा मी सगळं काढून घेतल्यानंतर आपण दुसरे पण बनवले होते ते टाकून घेऊया. बघा हे पण तळायला जास्त नाही वेळ लागत, 1-2च मिनटात हे पण तळून तयार होतं. तर बघा याच्यावरती तुम्ही जे आपलं खायचं लाल तिखट असतं ते आपण वापरू शकता. मी इथं कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही याच्यावरती मॅगी मसालासुद्धा घालू शकता किंवा चाट मसालासुद्धा. म्हणजे हे तळून घ्यायचं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर याच्यावरती आपण मॅगी मसाला नाही तर लाल तिखट घालून खाऊ शकतो. तर बघा हे मी सगळं असं काढून घेतलेलं आहे एका परातीत. आता याच्यावरतून आपण लाल तिखट घालून घेऊया आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. तुम्ही आवाज ऐकू शकता, किती कुरकुरीत असा आवाज येत आहे. तर बघा हे आपले चिप्स तयार आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.